2026 हे नवीन वर्ष वृश्चिक राशीच्या लोकांसाठी काय घेऊन आलंय बरं? तसं तर वृश्चिक राशीचे लोक हे निर्णयाचे पक्के असतात, विचारांचे खोल असतात, परिस्थिती उलटपलट करण्याची ताकद यांच्याकडे असते. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी फक्त एका नव्या सुरुवातीसारखं नसून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात निर्णायक वळण देणारं ठरणार आहे. ग्रहस्थिती तुमच्या पाठीशी आहे. विशेषतः शनी, गुरु, मंगळ हे तुम्हाला धाडस, आत्मविश्वास आणि बुद्धीची साथ देणार आहेत. तुमची खरी ओळख जगासमोर आणण्याची संधी 2026 हे नवीन वर्ष तुम्हाला देणार आहे. सगळ्यात आधी बोलूया आर्थिक स्थितीबद्दल. वृश्चिक राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती कशी असणार आहे? अनपेक्षित लाभ तुम्हाला आर्थिक बाबतीत होणार आहेत, पण खर्चाच्या बाबतीत सावध सुद्धा राहायचं आहे. वर्षभरात पैसे येतील जातील, पण शेवटचा जो निकाल असतो ना, त्यामध्ये मात्र तुमची बचत होईल आणि लाभ होईल हे नक्की. पहिल्या 6 महिन्यामध्ये खर्च वाढतील, त्याचा थोडा तणाव तुम्हाला जाणवेल. विशेषतः गाडी, घर आणि कुटुंबासाठी तो खर्च असेल. पण प्रॉपर्टी किंवा सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. शेअर मार्केटचे व्यवहार करणाऱ्यांना सुद्धा लाभ होऊ शकतो. वर्षाच्या शेवटी तुमची अडकलेली रक्कम सुद्धा परत मिळण्याची शक्यता आहे. 2026 या वर्षासाठी महत्त्वाचा आर्थिक सल्ला वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आहे, उधार देण्याचं टाळा, कारण त्यातून तणाव निर्माण होऊ शकतो. 2026 हे वर्ष आर्थिक पाया नक्कीच तुमचं मजबूत करणारं वर्ष असणार आहे, पण खर्च सावधपणे करायचा आहे. आता वळूया कुटुंबाकडे. 2026मध्ये घरात आनंदी वातावरण असेल. कुटुंबात नव्या खरेदीची शक्यता आहे. त्याचबरोबर एखादा मोठा समारंभ होण्याची सुद्धा शक्यता आहे. प्रवासाचे योग आहेत. मित्र, नातेवाईक यांच्याशी तुटलेले किंवा दुरावलेले जे संबंध आहेत ते पुन्हा जुळण्याची शक्यता आहे. पूर्वजांशी संबंधित कामं किंवा प्रॉपर्टीचे जे काही वाद आहेत ते 2026 तुम्हाला सोडवून देणारे असं म्हणायला हरकत नाही. वृश्चिक राशीचे जे लोक प्रेमात आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष स्थिरता देणारं असणार आहे. अविवाहितांच्या आयुष्यामध्ये एका नवीन व्यक्तीची एंट्री होऊ शकते. रिलेशनशिपमधले जुने गैरसमज जे प्रेमात आहेत त्यांच्यासाठी दूर होतील. मैत्री, विश्वास आणि संवाद वाढेल. विवाहित दाम्पत्यांसाठी घरात आनंदाचं वातावरण असेल आणि वर्षाच्या शेवटी अपत्यप्राप्तीचे योगसुद्धा आहेत. एखादी छान गोड बातमी तुमच्या घरी 2026 हे वर्ष देऊ शकतं. हे वर्ष तुम्हाला नात्यांचं खरं सौंदर्य शिकवणारं असणार आहे. आता बोलूया वृश्चिक राशीच्या लोकांच्या करिअरबद्दल. 2026च्या सुरुवातीपासूनच वृश्चिक जातकांच्या करिअरमध्ये एक सकारात्मक बदल जाणवेल. जानेवारी-एप्रिल हा काळ मेहनतीचं फळ मिळवून देणारा असेल. जुन्या प्रोजेक्ट्सचे परिणाम लाभदायी ठरतील. काही जणांना नोकरीत अपेक्षित प्रमोशन मिळेल. नवीन संधी मिळू शकते. चांगली नोकरी मिळण्याचे प्रबल योग सुद्धा आहेत. म्हणजे जे बेरोजगार आहेत 2026 हे वर्ष त्यांच्यासाठी नोकरीचे योग घेऊन येत आहे. मे-ऑगस्टमध्ये थोडी स्पर्धा वाढेल, परंतु वृश्चिक राशीकडे असलेली फोकस करण्याची क्षमता, एकाग्रता, ही क्षमता जी आहे ना ती विलक्षण आहे आणि ती तुम्हाला सगळ्यांच्या पुढे ठेवेल. परदेशी कंपनी किंवा ऑनसाईट संधी किंवा नवीन जबाबदाऱ्या तुमची वाट पाहत आहेत. सप्टेंबर ते डिसेंबर हा काळ करिअरच्या दृष्टीने सोनेरी म्हणावा लागेल. नेतृत्वाची भूमिका, टीम लीड करणं किंवा उच्च पद मिळणं असे प्रबळ संकेत सप्टेंबर ते डिसेंबर या काळात वृश्चिक राशीसाठी आहेत. आता 2026 वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जे प्रवासाचे योग घेऊन येत आहे ना, ते योग फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला लाभ देणारे ठरतील. तुम्ही प्रयत्न करत असलात तर परदेश प्रवासाची संधीसुद्धा मिळेल. कुटुंबासोबत हिमालयीन भागात किंवा धार्मिक यात्रांचे योग आहेत. व्यावसायिक मीटिंगसाठी सुद्धा बाहेर जाण्याचे अनेक प्रसंग येतील. जीवनात नवा उत्साह निर्माण करणाऱ्या ठिकाणांना तुम्ही भेट देणार आहात असे 2026मध्ये योग आहेत. आरोग्याच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ऑक्टोबर-नोव्हेंबर आरोग्य उत्तम राहील. त्यातही वर्षभर आरोग्य एकूणच ठीक राहील, परंतु काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. पोटाचे विकार, त्वचेचे आजार, पाण्याची कमतरता किंवा तणावाचं व्यवस्थापन या काही गोष्टी आहेत ज्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. रोज चालणं, प्राणायाम, चांगली झोप घेणं हे तुमची ऊर्जा वाढवणारं ठरेल. आता बघूया 2026 या वर्षातले सर्वोत्तम महिने तुमच्यासाठी कोणते असणार आहेत. म्हणजे आयुष्यात ज्या काही चांगल्या घटना 2026मध्ये घडायच्यात त्या कोणत्या महिन्यांमध्ये घडणार आहेत. फेब्रुवारी, एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 6 महिन्यांमध्ये तुम्हाला निश्चितच काही ना काहीतरी लाभ होईल किंवा आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेणं असेल, काही महत्त्वाच्या घटना असतील, शुभप्रसंग असेल, हे जे काही आहे त्या या महिन्यांमध्ये घडू शकतं. कठीण महिने कोणते आहेत? मार्च, जुलै आणि ऑगस्ट हे 3 महिने आहेत, ते कठीण आहेत.
खास करून या महिन्यांमध्ये घाईत कोणताही निर्णय घेऊ नका, ही सावधगिरी बाळगा. येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.